फ्रेंड्स, आज आपण बनवू मशरूम चिल्ली अँड पनीर चिल्ली। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: शिमला मिरची, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक, लसूण बारीक चॉप केलेला आहे, कॉर्नफ्लॉवर, रेड चिली सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, विनेगर, टोमॅटो केचप। आता हे मशरूम धुवून घेतले तर ते आपण 5 मिनिटांसाठी बॉईल करूया मीठ टाकून। मशरूम धुवून घेतलेत, आता त्याच्यात आपण अर्धा चम्मच मीठ टाकूया आणि ते बॉईल करायला ठेवूया। मशरूम ठेवलाय बॉईल करायला आणि आता आपण करूया पनीर चिल्लीची रेसिपी। पनीर तळायचं आहे तर आपण तेल गरम करत ठेवूया। तेल गरम करत ठेवलाय, तोपर्यंत आपण पनीर मॅरिनेट करूया। याच्यात टाकूया कॉर्नफ्लॉवर, थोडासा मैदा, मीठ, मसाला आणि काली मिरी टाकूया आणि याला मॅरिनेट करूया हाताने। पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आधी। आता आपला तेल गरम झालेला आहे, याच्यात आपण पनीर फ्राय करायला टाकूया। आता आपला 2 मिनिटं हे परतून झालेले आहेत, बघा क्रिस्पी गोल्डन झालेले आहेत पनीर। हे आता काढून घेऊया। हे असं करायचं, ठीक आहे। चला तर आता आपण पनीर चिली बनवूया। तोच तेल गरम केलेला आहे तर तो थोडासा घेते मी। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण सर्वात आधी कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं, लसूण, हे फ्राय करून घेऊया। 1 मिनिट परतवूया। त्याच्यात आता आपण टाकूया कांदा, आम्हाला चायनीज वाली नाही बनवता येत पनीर चिल्ली, ही आपली बनवते असते मी घरगुती, बघा तुम्ही पण बनवा। कांदा एकदम शिजवायचा नाहीये, कच्चा ठेवायचा। त्याच्यात शिमला मिरची टाकूया, गॅस थोडा कमी करते। त्याच्यात आपण टाकूया थोडंसं मीठ। पनीरमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेला होता म्हणून थोडंसंच टाकते। थोडीशी हळदी आणि आपला मसाला, आपण थोडा मिक्स करूया। याच्यात टाकूया आपण 1 चम्मच विनेगर, 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच ग्रीन चिली सॉस, 1 चम्मच सोया सॉस। हे आता आपण मिक्स करूया। थोडासा आपण टोमॅटो केचप टाकूया। त्याच्यात थोडा पाणी टाकूया। मिक्स करूया।
पनीर. पनीर मिक्स करून घेऊया आपण. त्याच्यात हा कॉर्नफ्लॉवरचा पाणी करून टाकते म्हणजे थोडा जाड व्हायला. मी थोडा ड्राय चिली बनवतो. त्याच्यात थोडासा मी हा ब्लॅक पेपर टाकते. आपली झालेली आहे पनीर चिली. हे बॉईल करून घेतलेले आहे. आता याला कट करते थंड झाले तर. आता परत तेल गरम करत ठेवूया. मशरूम चिली बनवायची. तर चला, मगाशीचा बॅटर आहे त्याच्यातच आपण हे मशरूम कट करून टाकलेले आहे. फक्त थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकते कडक व्हायला आणि मीठ ॲड करते थोडीशी. असा पूर्ण असं मिक्स झाला पाहिजे. तेल गरम झाला का आपण याला फ्राय करूया. आता आपला तेल गरम झालेला आहे. आपण एक एक करून मशरूम सोडूया. त्याला आपण 1 ते 2 मिनिटं कडक करूया फ्राय. ही मशरूम चिल्ली मी बनवते, पनीर चिल्ली मी बनवते. पण तरी पण करा माझ्या नवऱ्याला फॉलो, सबस्क्राईब. जरी पण कडं लक्ष असू द्या. आता आपला मशरूम मस्तपैकी असा कडक फ्राय झालेला आहे. तर आपण त्याला काढूया. सोहम, मशरूम चिल्ली खायची आहे तुला? हे बघा मस्त असा कडक फ्राय केलाय. आता ह्याच तेलात आपण मशरूम चिल्ली बनवूया. आता तेल आपला काढलेलं आहे. त्याच तेलामध्ये आपण आता मशरूम चिल्लीची तयारी. चला, कढीपत्ता, मिरची, अद्रक आणि लसूण बारीक सर्व चॉप केलेला आहे मस्त असा. अद्रक लसूण कसं जास्त असला ना का टेस्ट येते त्याला. परतवूया याला. आता आपलं लसूण फ्राय झालेलं आहे मस्त. अद्रक लसूण त्याच्यात आपण टाकूया एक चॉप केलेला कांदा. तर आपण 1 मिनिटाचा हाफ फ्राय करूया, फुल नाही. चिलीला कसं कांदा शिमला मिरची असा कडक लागतो. त्याच्यात आपण शिमला मिरची पण टाकतो. त्याला पण आपण 1-2 मिनिटाचा फ्राय करून घेऊया. आपण आधी ऑलरेडी मशरूम मध्ये मीठ टाकलेला म्हणून थोडासाच टाकूया. थोडीशी हळद आणि लाल तिखट. फ्राय करूया. फ्राय झालंय. आता याच्यात आपले सर्व सॉसेस टाकूया. हाय फ्लेमवर सर्वात आधी 1 चमच ग्रीन चिली सॉस, 1 चमच रेड चिली सॉस,
आणि 1 चमच सोया सॉस. त्याच्यात आपण टोमॅटो केचप टाकूया. थोडासा पाणी टाकते, थोडासा पाणी टाकते बस. तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही करू शकता, ड्राय पाहिजे असेल तर ड्राय करू शकता. मला ड्राय पाहिजे म्हणून मी ड्राय करते. त्याच्यात आपला हा मशरूम टाकूया आपण. त्याला पण 1 मिनिट परतवून घेऊया. मला काय बोलता येत नाही तेवढा, मी नवरा बोलता व्हिडिओ बनव तर ठीक आहे, चला आधी व्हिडिओ बनवते. आता याच्यात हा कॉर्नफ्लॉवर केलेला आहे पाणी, तो आता टाकूया आपण. थोडं अजून पाणी टाकते. ग्रेव्ही पाहिजे का ड्राय पाहिजे तुम्हाला? ड्राय ठीक आहे. ड्राय थोडा अजून टाकते पाणी मी, थोडं बस. झालेली आपली मशरूम चिली. तर चला टेस्ट करून बघूया. आता आपल्या पनीर चिल्ली आणि मशरूम चिल्ली झालेली आहे. ओ टेस्ट करून सांगा कशी झाली. पहिले पनीर टेस्ट करतो मी. मस्त झाले, कुरकुरीत पण झालेले आहे. आता मी मशरूम चेक करतोय. मशरूम घेते. मशरूम मस्त लागते, छान. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही एकदा बनवून बघा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा.